पुणे नाशिक महामार्गावरील मनसर इथे खासगी ट्रॅव्हल बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन काल रात्री भीषण अपघात। एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा जागीच मृत्यू तर दोघांचे प्राण वाचले। जालन्यातील कुंभार पिंपळगाव परिसरात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा हायवा महसूल पथकानं पकडला। गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करून केली जात होती वाहतूक। क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतीनिमित्त अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात शहीदांना अभिवादन तसंच वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन। भंडारा जिल्ह्यात तब्बल 3 तास गाडीच्या बोनेटमध्ये अडकून पडला होता साप। गाडी जंगलात नेऊन सर्पमित्राच्या मदतीनं सापाला काढलं बाहेर। चंद्रपूर शहरातील कापड दुकानाला आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानं विझवली आग। आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही। कोल्हापुरात आयोजित भरड धान्य महोत्सवात ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 2 दिवसात 1 कोटीहून अधिक शेतमालाची विक्री। आणि वाशिम आणि काटेपूर्णा जिल्ह्यातील अभयारण्यालगतच्या गावांमध्ये वनवणवा प्रतिबंधासाठी राबवण्यात आलं व्यापक जनजागृती अभियान। अंगारमुक्त जंगलासाठी गावागावात झालं प्रतिज्ञा वाचन।